बदलापूर घटनेचा जाहीर निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून जाहीर धिक्कार व्यक्त करण्यात आलाय। तोंडावर काळी पट्टी लावून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही महिलांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। आज संपूर्ण भारत देशामध्ये किंवा आमच्या सुसंस्कृत म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या महिलांवर किंवा ज्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। खरं तर आमच्या सर्व महिला भगिनींच्या मनामध्ये इतकी चीड आहे की जो अत्याचार ह्या नराधमांकडून होत आहे त्या नराधमांना वेळेवर शिक्षा होत नाही आहे, आमच्या महिलांना किंवा आमच्या मुलींना न्याय मिळत नाही आहे। यासाठी खरं तर आज बंदची हाक आमच्या महाविकास आघाडीने हे केलं होतं, निर्णय घेतला होता, परंतु कोर्टाने ती मान्यता दिली नाही। परंतु आज आम्ही खरं तर सर्व महिला भगिनी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन या घटनेचा बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा या ज्या घटना घडलेल्या आहेत या घटनांचे जे अपराधी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई आणि त्यांना लवकरात कारवाई करण्यात यायला पाहिजे। हे आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना आवाहन करतोय की तुम्ही या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्या, बाकी इतर गोष्टींकडे तुम्ही नंतर लक्ष द्या, परंतु या आमच्या लाडक्या बहिणींकडे जसं तुम्ही त्यांना 1500 रुपये दिलेत, परंतु त्यांच्यासाठी एक सुरक्षा योजना महत्त्वाची जी आहे ती लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये राबवणं गरजेचं आहे। याचं आम्ही सर्व महिला मिळून आणि या ज्या घटना घडतात त्यांचा आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतोय। बदलापूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने बंद करता येणार नाही असा निर्णय दिल्याने अखेर नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून आंदोलन केले आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी याबाबत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। बदलापूरमध्ये झालेली जी अत्याचार आहे, ज्या 4 वर्षाच्या 2 मुलींवर झालेला अत्याचार आणि त्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व जनतेने केलेली आणि खऱ्या अर्थानं आज ही फक्त बदलापूरपुरती मर्यादित गोष्ट नाही आहे, तर मला वाटतं साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत। त्याच्यामध्ये अकोलामध्ये आहे, काल मुख्यमंत्री कोल्हापूरला असताना कोल्हापूरमध्ये एक 9 वर्षा मुलीचा अशाच पद्धतीनं निघून खून झालेला आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असं निश्चितपणे आम्हाला वाटतंय। खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, माननीय उच्च न्यायालयानं हा बंद रद्द केल्यामुळं, बंद करू नका अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळं आम्ही बंद न करता जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना निश्चितपणे कुठेतरी बाहेर आल्या पाहिजेत आणि एवढ्यासाठीच आणि हा जो अत्याचार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर हे चाललं आहे आणि हे सरकार असंवेदनशील सरकार आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हा जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा होण्यासाठी आज आम्ही काळी फीत बांधून आम्ही हे आंदोलन करतोय, आम्ही निषेध करतोय आणि ह्या निषेधाच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये ही भावना आहे। खरं तर संपूर्ण समाज आज रस्त्यावर आला असता, पण ठीक आहे, आम्ही आमचं काम या ठिकाणी मला वाटतं निश्चितपणे आम्ही करतोय, आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या। बदलापूर घटनेचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनामध्ये बंड्या साळवी, बशीर मुर्तुझा, जिल्हा प्रमुख विलास चाळके, कुमार शेट्टे, नौशीन काजी यांसह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। या 2 मुलींवर जो बलात्कार झाला आणि त्याची खबर घ्यायला सुद्धा पोलिसांना 10 तास घ्यायला वेळ लागले आणि त्यांचा CCTV सगळे नष्ट केला नाही, त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याला वेळ गेला आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन म्हणण्यापेक्षा मूकमोर्चा आम्हाला आंदोलन करण्याची संधी दिली नाही आणि म्हणून आम्ही आज ठिकाणी अशा प्रकारचा मूकमोर्चा आम्हाला तोंडाला पट्टी बांधून
त्या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी आम्ही सरकारचा निषेध करत आहोत। या सरकारचा निषेधावर त्यांची जी संवेदनशीलता जी आहे ती सगळी नष्ट झालेली आहे आणि अशाच प्रकारचं आणखी इतर ठिकाणी काही इतर लोकांना, इतर महिला भगिनींना, आमच्या चिमुरडींना, आमच्या भगिनींना पोचू नये म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी काढला। दिलेल्या निर्णयामुळे आज या ठिकाणी आम्ही फक्त काळ्या पट्ट्या लावून या गोष्टीचा निषेध करत आहोत। महाराष्ट्रातून तसंच देशातील महिलांवर जे अत्याचार होत आहेत, या अत्याचारपासून जे अत्याचार करणारी लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। त्यांना अशा प्रकारचं शासन झालं पाहिजे की पुन्हा कोणी अशा प्रकारचे अत्याचार करण्यास धजावणार नाही। याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करत आहोत। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।